नमस्कार, मी निलेश सदा तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माहिती आहे की आपल्याला सराव खूप महत्वाचा आहे आणि यासाठीच काय जे आपण पूर्वपरीक्षा होती याची जी काही राजपत्रित तांत्रिक संयुक्त पूर्वपरीक्षा याला आपण टेस्ट सिरीज लॉन्च केल्या होत्या आणि आपल्याला खूप छान रिस्पॉन्स महाराष्ट्रातून भेटला होता. महाराष्ट्रातूनच नाही तर जे काही जे एएफओ होते म्हणजे स्पेशल बँकमध्ये वेगवेगळ्या राज्यात लागलेले होते तर त्यांनी सुद्धा टेस्ट सिरीज परचेस केलेल्या होत्या. तर याच धर्तीवर आता ज्या काही पूर्वपरीक्षेच्या आपल्या टेस्ट सिरीज झाल्या होत्या जवळपास त्याच्या 467 टेस्ट सिरीज आपल्या गेल्या, प्लस एका अकॅडमीला आपण 50 टेस्ट सिरीज दिलेल्या आहेत, म्हणजे जवळपास 500च्या वरही आपण टेस्ट सिरीज दिलेल्या होत्या. तर ह्या टेस्ट सिरीज का आपल्या एवढ्या गेल्या, कारण आपण त्याच्यात क्वालिटी ठेवली होती. काही प्रश्न जसे इन्व्हायरमेंट सायन्स चालू घडामोडीचे याचे ऍज इट इज प्रश्न पूर्वपरीक्षेला आलेले होते. ऍज इट इज प्रश्न जसे इन्व्हायरमेंटचे लॉ वगैरे झाले, ऍक्ट झाले, तर हे प्रश्न आले होते. तर त्याच धर्तीवर आपण बऱ्याच जणांनी मला टेक्स्ट मेसेज आणि व्हॉट्सअप मेसेज टाकले होते की सर अॅग्रीमेंटच्या टेस्ट सिरीज सुरू करा. तर आपल्या अॅग्रीमेंटच्या टेस्ट सिरीज आपण जे काही पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड या दोन्हीच्याही टेस्ट सिरीज येणार आहेत. बट सध्या आपण पेपर सेकंड याच्या टेस्ट सिरीज आपण ऍपवर अवेलेबल करून दिलेल्या आहेत. मग टेस्ट सिरीज का महत्वाचं आहे याचं महत्व जे काही आपली आता पूर्वपरीक्षा झाली होती याच्यामध्ये महत्व याचं आपल्याला कळून आलेलं आहे. म्हणजे मला तसे फीडबॅक आहेत मुलांचे, मी इथं तुम्हाला शेअर सुद्धा केलेले आहेत. तर सेकंड त्याच मुलांनी रिक्वेस्ट केलाय की सर तुम्ही मेनच्या सुद्धा टेस्ट आणा. काय ना फॉरेस्ट साठी सर तुम्ही टेस्ट म्हणजे आपला अवेलेबल करून द्या हे सुद्धा सांगितलंय. बट व्याप जास्त आहे आणि आपण जे काम वर्क करत आहोत ते इंडिव्हिज्युअली वर्क करत आहोत, त्याच्यामुळं जसं पॉसिबल होतं आपण तशा टेस्ट तुम्हाला देत आहोत. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा पेपर सेकंड, आता पेपर सेकंडच्या आपण टेस्ट सध्या आपला अवेलेबल करून दिलेल्या आहेत. तर आपण याचे वैशिष्ट्य बघू आधी, त्याच्यानंतर पेपर फर्स्टचं सुद्धा मी तुम्हाला सांगेन. ओके, आता पेपर सेकंड आहे तर पेपर सेकंड मध्ये जवळपास आपण 13 टेस्ट अवेलेबल करून देत आहेत आणि प्रत्येक टेस्ट ही सब्जेक्ट वाईज टेस्ट राहील. आणि ही जी काही टेस्ट असेल ही म्हणजे कुठून तरी 100 प्रश्न घ्यायचे आणि द्यायचे अशी टेस्ट नाहीये. तुम्हाला त्याची सॅम्पल कॉपी सुद्धा आम्ही आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे किंवा पर्सनली मला तुम्ही जर SMS केला तर मी तुम्हाला त्याचं सॅम्पल कॉपी सुद्धा व्हॉट्सअपला वगैरे तुम्हाला देईल. ओके, तर ह्या ज्या टेस्ट आहेत पण 13 टेस्ट आहेत. आपल्याला माहिती पेपर सेकंड मध्ये आपल्याला टोटल प्रश्न किती राहणार आहेत, 100 क्वेश्चन्स राहणार आहेत. आपण 13 टेस्ट देत आहोत म्हणजे आपल्याला किती प्रश्नाचा सराव करायचा आहे, 1300 प्रश्नाचा सराव करायचा आहे. आणि हे जे काही प्रश्न येतात जिथून तो सब्जेक्ट चालू होतो आणि जिथं एंड होतो तर असे सगळे टॉपिक आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकूण किती टेस्ट राहणार आहेत, तर याच्यात 13 टेस्ट राहणार आहेत. या टेस्ट असणार आहेत सब्जेक्ट वाईज, म्हणजे जे काही पेपर सेकंड आहे याच्यात जवळपास आपण 13 टेस्ट आपण या सब्जेक्ट वाईज देत आहोत. अलग लक्षात. त्याच्यानंतर याच्यात टोटल प्रश्न किती येतात तर 1300 क्वेश्चन्स असणार आहेत. म्हणजे तुम्हाला 1300 क्वेश्चनचा सराव या टेस्ट मध्ये होणार आहे. आणि आपण आयोगाच्या पॅटर्न नुसारच हे केलं, कारण मागचंही जे आपण प्रीचे क्वेश्चन्स काढले होते तेही आयोगाचा जे काही फॉर्मॅट आहे याला धरूनच आपण प्रश्न काढले होते. हे सुद्धा आपण आयोगाच्या पॅटर्न नुसारच क्वेश्चन्स काढत आहे. मग या टेस्टची लेवल कशी असेल, त्या टेस्टची लेवल राहील टफ, मीडियम आणि सिम्पल. कारण तुम्हाला माहिती आहे, आपल्याला माहिती आहे की काही प्रश्न एकदम सिंपल विचारतात, जसं पोल्ट्रीचं क्लासिफिकेशन झालं, जसं मिल्कमध्ये कोणत्या व्हिटॅमिन सी कमतरता आहेत, हे सिंपल प्रश्न आहेत. तर सिंपल प्रश्न हे सुद्धा आयोग विचारणार आहे ज्याचे उत्तर प्रत्येकाला येणार आहेत. आपल्याला फक्त डिफिकल्ट होणारे मीडियम आणि टफ, इथं ज्याचे प्रश्न चांगले येतील तर त्याचे तिथं काय होईल, स्कोअर होईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेन्स मध्ये एक प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे. आता प्रीला आता बरेच जणांचे मेसेज आलेला आहेत मला की काहीचे पॉईंट 50 न रिझल्ट गेलेले आहेत. तर मी एक याचा वेगळा व्हिडिओ बनवेल, काय आता समोरची स्ट्रॅटेजी असायला पाहिजे, आपली काय नाही, नेमकं कुठं चुकलं, काय झालं, हा एक वेगळा व्हिडिओ राहील. पण आज आपण टेस्ट बद्दलच बोलणार. टेस्ट ही ऑनलाईन उपलब्ध असेल. जी काही टेस्ट आहे तर ही सध्या जे ऍप आहे आपलं सदार ई-ऍग्री प्लॅटफॉर्म, या ऍपवर ही टेस्ट ऑनलाईन उपलब्ध असतात. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे याच्यात फ्री आन्सर की, जे काही आयोगाची आन्सर शीट असते त्याच पद्धतीने आपण आन्सर की बनवली. आणि ही आन्सर की फ्री असेल. तुम्हाला याच्या 13 टेस्ट आहेत तर 15 त्याच्या प्रिंट काढून घ्यायच्या आहेत आणि टेस्ट सॉल्व्ह करताना तुम्हाला त्या आन्सर कीवरच सॉल्व्ह करायची आहे, जेणेकरून आपली प्रॅक्टिस होईल. कारण ही प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे आपल्याला. आलं लक्षात. आपले जे काही आता ही पूर्वपरीक्षा बऱ्याच जणांनी सांगितलं की सर माझं पॉईंट 50 न रिझल्ट गेलेले आहेत, एका मार्काने गेलेले आहेत, पण माझ्या 2 ते 3 चुका अशा झाल्या की माझं गोल करताना किंवा मी त्याच्यावर टिक मार्क केलं पण इकडे केलं नाहीये, म्हणजे जे आन्सर कीवर गोल केलं नाही. तर ह्या गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्या आहेत, कारण एक मार्काचं महत्व आता समजत आहे. नेक्स्ट पॉईंट आहे एक्सप्लेनेशन. तर माझं असं ओपिनियन आहे पर्सनली की एक्सप्लेनेशन, तर एक्सप्लेनेशन आपल्या टेस्टमध्ये नाही. मग तुम्ही म्हणसाल का, कारण माझं असं म्हणणं आहे की स्पून फिडिंग नको. हे तुम्हाला टेस्ट का सॉल्व्ह करायची आणि ही गोष्ट लक्षात घ्या
मी जर एखादा पर्टिक्युलर सब्जेक्ट केला, फॉर एक्झाम्पल मी प्लॅन पॅथॉलॉजी सब्जेक्ट वाचला, जेवढा सिलेबस होता त्यानुसार मी तो कम्प्लीट केलेला आहे आणि मी आता प्लॅन पॅथॉलॉजीवर टेस्ट सॉल्व्ह करत आहे आणि माझे त्या टेस्टमध्ये प्लॅन पॅथॉलॉजीचे 20 प्रश्न चुकले आहेत, तर टेस्ट सोडवण्याचा उद्देशच आहे जर माझे 20 प्रश्न चुकलेले असतील तर माझे ते प्रश्न का चुकले, मी त्या टॉपिकला जायचं आणि ते बघायचा, तो टॉपिक तिथं म्हणजे क्लिअर करायचा. म्हणजे काय की आपल्याला तो ऍज इट इज प्रश्न दिला, तो नाही विचारला, पण त्या टॉपिकवर जर प्रश्न आला तर मात्र तुमचा तो प्रश्न कसा चुकणार नाही. आणि म्हणून मी सांगत आहे तुम्हाला की जर तुम्हाला कुठे एक्सप्लेनेशन म्हणत असेल तर ते स्पून फिडिंग झालं, त्याच्याबद्दल शॉर्ट माहिती दिली म्हणजे आपल्याला ते एक्सप्लेनेशन नाहीये. टेस्ट आपल्याला का सॉल्व्ह करायचे, त्याच्यासाठी सॉल्व्ह करायचे. जिथं जिथं आपण चुकू, जे आपण वाचला होता पण आपण चुकत आहे, तर आपल्याला तिथं जायचं आहे, तिथं बघायचं आहे की आपलं का चुकला, प्रश्न हा का चुकला, तेवढा टॉपिक वाचायचा आहे पुन्हा एकदा. असे टॉपिक वाचायचे जेणेकरून मग आपल्याला जर उद्या त्या टॉपिक्सशी रिलेटेड जर प्रश्न आयोगानं विचारला तर आपलं उत्तर चुकणार नाही. हेच महत्वाचं वैशिष्ट्य आहे. तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायला याच्यात काही खूप लागत नव्हते, जसा प्रश्न बनवलाय त्याचं शॉर्ट मध्ये पुढं, पण ते एकदम स्पून फिडिंग झालं आणि हे अवॉइड करा, स्पून फिडिंग अवॉइड करा. टेस्टचं त्याच वेळेस महत्व येईल ज्या वेळेस तुम्ही जे जे प्रश्न माझे चुकतील मी तो टॉपिक बघील आणि करेल. जाऊ द्या, 1 घंटा नाही तिथं 2 घंटे घाला, 1 घंटा टेस्ट सॉल्व्ह करा आणि 1 ते 1.5 घंटा त्या टेस्टचं आउटपुट येण्यासाठी तुम्हाला काय करायचे, प्रयत्न करायचे. त्याच्यामुळे मी इथं एक्सप्लेनेशन दिले नाही, बट टेस्ट त्या दर्जाची काढली जो दर्जा तुम्हाला पाहिजेत आहे. आलं का लक्षात? त्याच्यानंतर हे एक्झाम, मग तो दुसरा प्रश्न राहील की बाबा ही ऑनलाईन. तर सध्याची काही टेस्ट येतं तर ह्या ऑनलाईनच तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. फॉर एक्झाम्पल तुमचा एंटोमॉलॉजी झाला, सब्जेक्ट एंटोमॉलॉजी वाचणं झाला, सब्जेक्ट वाचणं झाल्यानंतर जायचं ऍपमध्ये एंटोमॉलॉजीची टेस्ट ओपन करायची, त्याची हार्ड कॉपी कशाची राहील तुम्हाला, आन्सर की, त्याच्यावर ते ओपन करायचं, मोबाईलमध्ये सॉल्व्ह करायचे. ओके, आलं का लक्षात? पण मी तुम्हाला याचे जे काही हार्ड कॉपी येतं, ह्या तुमची जी काही परीक्षा राहील, एक्झाम्स राहील, या एक्झामच्या 15 दिवसांआधी मी तुम्हाला डाउनलोडला परमिशन देईल, म्हणजे तुम्ही तुम्हाला हार्ड कॉपी देईल, पण तोपर्यंत मात्र त्याच्यावरती ऑनलाईनच राहील. ओके, आणि मग ऑनलाईन तुम्ही 1 वेळेस 2 वेळेस 3 वेळेस किती वेळेस ती टेस्ट सोडवू शकता. आलं का लक्षात? आणि सेकंड गोष्ट एक लक्षात घ्या, त्याचा प्रश्नाचा स्क्रीनशॉट घेण्याचा आतमध्ये प्रयत्न करू नका, कारण जर स्क्रीनशॉट घेसाल तर ऑटोमॅटिकली तुम्ही ब्लॉक होसाल. त्याच्यामुळे तुम्ही ते सॉल्व्ह करा. अशा पद्धतीने हे आपल्याला जवळपास आपण किती 13 टेस्ट म्हणजे 13 सब्जेक्ट, आणि आपल्याला माहिती आहे की काही काही जे सब्जेक्ट येतं ते याच्यावर 8 ते 9 10 प्रश्न राहणार येतं, त्याच्यावर आपण 100 प्रश्न देऊन त्या सिलेबसवर म्हणजे आपल्याला 100 प्रश्न विचारणार आहेत सेकंड पेपरमध्ये आणि आपण सराव करणार आहोत 13 प्रश्नाचा. आलं का? किती प्रश्नाचा? 1300 प्रश्नाचा आपण सराव या टेस्ट मार्फत करत आहोत. फॉर एक्झाम्पल तुमची बॉटनी झाली, बॉटनीमध्ये आता 3-4 सब्जेक्ट त्यांनी दिलेले, म्हणजे इव्हन तुम्ही त्याच्यात मेडिसिनल प्लांट, ॲरोमॅटिक प्लांट, तुमचं बायोटेक्नॉलॉजी, तुमचं फिजिओलॉजी, सी टेक्नॉलॉजी, जीपीपी, हे सगळ्या विषयाचे प्रश्न त्याच्या वेटेजनुसार बघ किती येतील, त्याच्या वेटेजनुसार तेवढे प्रश्न टाकलेले. अशा पद्धतीने एकूण 13 टेस्ट आपण बनवलेल्या आहेत. तर याची जी काही प्राइस आहे या 13 टेस्टची, तर याची आपण 849 रुपये सध्याची प्राइस ठेवलेली आहे. 849 रुपये सध्याची प्राइस ठेवलेली आहे. नंतर मे बी वाढू शकल, पण सध्या आपण 849 रुपये 13 टेस्ट याच्यामध्ये राहतील. सध्या त्याच्यात 5 टेस्ट टाकलेले आहेत, लवकरच पुढच्या आठवड्यात अजून 3-4 टेस्ट त्याच्यामध्ये ऍड होतील, म्हणजे तुम्हाला टोटल 13 टेस्ट. तुमचा जो सब्जेक्ट झाला तो सब्जेक्ट झाल्यानंतर जायचं टेस्ट सॉल्व्ह करायची, जायचं टेस्ट आणि मॅक्झिमम टेस्ट सॉल्व्ह करा. आलं का लक्षात? कारण एक इमेज याच्यात एक प्रश्न 2-2 प्रश्न जर आपल्याला त्या टेस्ट मधून आलो ना तर खूप मोठा आउटपुट भेटत आहे. मी काय म्हणतो, माझ्याही सॉल्व्ह करा आणि अजून जर तुम्हाला भेटत असेल तर त्या सुद्धा परचेस करा आणि त्या सुद्धा सॉल्व्ह करा, पण मॅक्झिमम टेस्ट सॉल्व्ह करा. जो सब्जेक्ट झाला त्याची टेस्ट सॉल्व्ह करा, जो सब्जेक्ट झाला त्याची टेस्ट सॉल्व्ह करा. आलं का लक्षात? आणि ती टेस्ट सॉल्व्ह केल्यानं काय होते, निश्चित सॉल्व्ह नका करू, मी जिथं चुकत आहे, माझं जिथं चुकत आहे, तो टॉपिक का चुकत आहे, तर मला तो टॉपिक सुद्धा बघायचा आहे, मला तो टॉपिक सुद्धा तिथं क्लिअर करायचा आहे. तर हा टेस्ट सिरीजचा फायदा राहील तुम्हाला. ओके, दुसरा असं आहे की पेपर फर्स्ट, तर पेपर फर्स्टची सुद्धा मी टेस्ट सिरीज लवकरच आणत आहोत, कारण याला मला एक सांगायचं आहे तुम्हाला की कुठूनही असे, तुम्हाला माहिती आहे की भरपूर सारे ऑब्जेक्टिव्हचे बुक्स आहेत, मग कुठूनही असे 100 क्वेश्चन धरायचे आणि टाकायचे. तर असं केलेलं नाही, कारण जो सिलेबस आहे ते सिलेबस आपल्याला फर्स्ट सेमिस्टर टू 6 सेमिस्टर पर्यंतचा जो सिलेबस आहे त्याच्यातले प्रत्येक पॉईंट दिले, त्या प्रत्येक पॉईंटला धरून आपण ते क्वेश्चन्स टाकलेले आहेत. आलं का लक्षात? त्याच्यामुळे मी इंडिव्हिज्युअली याच्यावर वर्क करत आहे आणि हे तुमच्यासाठी इथं अवेलेबल करतो. बऱ्याच जणांनी मला सांगत आहेत की सर ऑनलाईन जे काही तुमची टेस्ट सिरीज अवेलेबल करा, तर आज आपण त्या अवेलेबल करून दिल्या. पेपर फर्स्टची सुद्धा लवकर टेस्ट सिरीज येईल आणि पेपर फर्स्टची सुद्धा मी जे काही टॉपिक्स दिलेले आहेत, जसं वेगवेगळे जसे योजना आहेत, योजनेवर 100 प्रश्न, तुमचे करंट अफेअर असेल त्याच्यावर 100 प्रश्न, ह्या असे सुद्धा पेपर फर्स्टची सुद्धा क्वालिटीची टेस्ट सुद्धा देत आहे. आणि क्वालिटीच्या टेस्ट होत्या म्हणूनच मला पूर्व परीक्षेला जवळपास 500+ मी क्रॉस केलेले आहेत टेस्ट. ते सगळ्यांना त्या मुलांचे मला फीडबॅक सुद्धा आहे, तुम्ही बघितले.
दुसरी गोष्ट ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग. आता ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग माहिती आहे आपल्याला 8 क्वेश्चन्स राहणार आहेत त्याच्यामध्ये, आणि मग आपल्याला एवढं सगळं करायचं आहे का? तर मी काय केलं, याच्यामध्ये जे काही ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे, जे टॉपिक आहे, या टॉपिकनुसार क्वेश्चन्स तयार केलेले आहेत. जवळपास याच्यात 1213 क्वेश्चन्स होतील. मिनिमम जर तुम्ही वाचले तर आपल्याला याच्यातून 8 क्वेश्चन्स यायला, 8 नाही आले आपल्याला, आउट ऑफ 8 नाही आले तरी 5 ते 6 क्वेश्चन्स आला, थोडं स्मार्ट पद्धतीने अभ्यास केला तर नक्कीच आपण इथंही कुठं सुद्धा चांगले मार्क घेऊ शकतो. हे जे अपकमिंग त्याच ऍपमध्ये अपकमिंग कोर्स सुद्धा माझे येतील. तर हे झालं आपला कोणता टेस्ट सेकंड, सध्या पेपरमध्ये आहे. पेपर फर्स्ट सुद्धा मी देत आहे, आणि मुलांची फॉरेस्टची सुद्धा डिमांड होतो, पण माझ्यावर सध्या जास्त वर्कलोड आहे. आणि मी पहिलेही सांगितलं मला क्वालिटी ठेवायची, क्वालिटीसाठी मला काय करायचंय, क्वालिटीसाठी मी स्वतः त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊन ते करत आहे. त्याच्यामुळे या गोष्टी असणं गरजेच्या आहेत. तर नक्कीच